आज या ठिकाणी आम्ही किसान सभेच्या वतीनं शाहू महाराजांचे वारसदार असलेले कोल्हापूर शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही फसवी कर्जमाफी योजना जी काही शासनाने आणली याची होळी करण्यासाठी आणि सरकारच्या नावाने बोंब टोकण्यासाठी आंदोलन म्हणून जमा झालेलो आहोत। राज्य सरकारने ही जी काही योजना जाहीर केलेली आहे ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत। कारण याच्यामध्ये फक्त 50,000 शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळणार आणि शिवाय 32,29,000 इतके शेतकरी याच्यावरून वगळले जाणार आहेत। शिवाय सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार असतात जोडधंदा म्हणून ज्यांना पगारी वेळ मिळत नाही असे साखर कामगार असतील, दूध डेअरीमध्ये असं काम करणारे कामगार असतील, यांना या कर्जमाफीतून वगळले जाणार आहे। खऱ्या अर्थाने आमची मागणी होती कर्जमाफी नको, कर्जमुक्ती व्हायला पाहिजे। खतांचे दर वाढलेले आहेत, इंधनाचे दर वाढलेले आहेत, बी बियाणांचे दर वाढलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच होणार नाही। एकीकडे हे जे उद्योगपती आहेत यांची 10 वर्षांमध्ये 16 लाख कोटी एवढी कर्जमाफी या केंद्र सरकार राज्य सरकारने केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र या वाटाण्याची अक्षता दाखवायचं, तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे। या सरकारचे दिवस आता भरलेले आहेत। अनेक फळबागा असतील किंवा ग्रीन हाऊस असतील, पॉलिहाऊस असतील, या प्रकारच्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीतून कोणत्या पद्धतीचा फायदा होणार नाही आहे आणि म्हणून आम्ही जाचक अटी एवढ्या लावलेल्या आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताच कामा नये। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणून त्याच्यामधून 1,10,000 कोटी महिलांना वेगळ्या नावाखाली वगळलं गेलं, तसाच कारभार जो आहे वेगळ्या जाचक अटींच्या मधून शेतकऱ्यांना वगळायचं षडयंत्र जे आहे फडणवीस सरकार रचतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या गोष्टी ज्या आहे कारभार केला होता, त्यांच्या नावाला अक्षरशः काळमा फासण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। याचा निषेध आम्ही करतो। आज प्रातिनिधिक आंदोलन करत असतो तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी संघटना एकत्र करून महाराष्ट्र विधानसभा जी आहे ती घेराव घालण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आणि या सरकारला सोडून सोडू।